महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या विळख्यात सापडले आहेत. कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही खाली घसरल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. दरवाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवला होता, मात्र बाजारात दर कोसळल्याने त्यांचे लाखो रुपये अडकले आहेत. हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी कांदा बियाण्यांच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घालावी आणि केंद्र सरकारने बाजारात हस्तक्षेप करून कांद्याला योग्य भाव द्यावा अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यातील शेतकरी आधीच अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती आणि सरकारकडून मिळणाऱ्या तोकड्या मदतीमुळे हैराण झाले आहेत. त्यात शेतीमालांना मिळणारे अत्यल्प दर हे त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरत आहेत. आज शेतकऱ्यांचा माल बाजारात पडून सडतोय, पण सरकार मात्र मौन बाळगत आहे. सरकारी धोरणांची ही उदासीनता आणि निर्णयातील ढिलाई शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लावत असल्याची टीका शेतकरी संघटनांनी केली आहे. या राज्यात शेतकरी म्हणून जन्म घेणे म्हणजे पाप, अशी वेदनादायी भावना आता ग्रामीण भागात तीव्र होताना दिसते. दर घसरत आहेत, उत्पादन खर्च वाढतोय आणि सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी हताश होत आहेत. अशा स्थितीत केंद्र व राज्य सरकारने तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत तर कांद्याचे अश्रू आता संतापाच्या वादळात परिवर्तित होतील, असा इशारा शेतकरी नेते देत आहेत.